अनगरचा जसा विकास झालाय तसा मोहोळ शहराचा विकास झाला नाही. यशवंत माने काय इंदापूर तालुक्यातले आहे ती, त्यांना काय इथलं मूळचं देणं घेणं नाही. बाहेरनं सुगीपुरता आलेली पाखरायची. नंतर आता डाक बंगल्यात येऊन नुसतं बसणे आणि आमच्यासारख्याने तिथं जायचं तर त्यांची 4 चौकटी असते, त्याच्यात आम्हाला प्रवेश सुद्धा नसतो. अनगरून आदेशील तिकडेच मत पडती तुमच्या मोहोळवाल्यांची. यशवंत माने कसं आहे काम? काय नाही बघ, शेतकऱ्याच्या आईला सगळ्यांनीच घोडा लावलेला आहे. लावलाय मी शेतकरी आहे. नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. 2024 सालाला सुरुवात झालेली आहे आणि हे वर्ष जे आहे ते विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकांचं वर्ष असणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर बोला बिंदास्त तुमच्या आमदाराचा पंचनामा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे जे काही विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये जातो आहोत आणि तिथल्या लोकांचं जनमत नक्की काय आहे हे जाणून घेण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करत आहोत. सध्या मी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या शहरामध्ये आहे आणि मोहोळ शहराचा जर विचार केला, मोहोळ तालुक्यात जर प्रामुख्याने विचार केला तर मोहोळ विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व जे आहे ते सध्या यशवंत तात्या माने हे करत आहेत. असं जरी असलं तरी हा जो काय मतदारसंघ आहे तो राखीव झाल्यापासून या मतदारसंघावर लक्ष्मणराव ढोबळे असतील, त्याचबरोबर रमेश कदम असतील आणि आता यशवंत तात्या माने हे सातत्याने या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत. आणि आता खरं तर हे जरी असलं तरीसुद्धा मोहोळ विधानसभा मतदारसंघ जो आहे तो राजन पाटील यांचा मतदारसंघ, राजन पाटलांचा मोहोळ, राजन पाटलांचा अनगर या पद्धती या मतदारसंघाची ओळख आहे. खरं तर या मतदारसंघामध्ये फिरून नक्कीच यातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, लोक कशा पद्धतीने विचार करतायत, राज्य पातळीवर राजकीय पक्षांच्या ज्या काही सगळ्या उलतापालती झाल्या त्यानंतर इथल्या सामान्य नागरिकांच्या भूमिका काय आहेत, इथलं राजकारण कसं आहे हे जाणून घेण्याचा आपण या व्हिडिओमधून प्रयत्न करणार आहोत. काही नागरिक माझ्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत बोलूया. नमस्कार. नमस्कार. कुठले प्रॉपर? मी मोहोळच आहे प्रॉपर. मोहोळच आहे प्रॉपर. बरं, मतदारसंघाचे आमदार तुमच्या यशवंत तात्या माने हो, कसे आहेत आमदार म्हणून आणि कामं झालेत का? कामं त्यांची चालू आहेत काय, बरं. पण शहरात काय अशी म्हणावी कामं नाहीत. हां. यशवंत तात्या जरी आमदार असले तरी ह्या मतदारसंघाचं गणित राहिले की आमदार कोण जरी असलं तरी होल्ड मात्र अनगरमधनं असतो. तर त्याचा काय तोटा तुमच्या मोहोळ शहराला आणि इतर गावांना होतोय असं वाटतंय? तोटा नाही त्यांचं, म्हणजे कसं आहे, विकास करतात पहिल्यापासून मालक वगैरे त्यांचं आहे. कार्यकर्त्याला न्याय देणं, गावागावाला न्याय देणं. मग आता 2024ला काय होईल? यशवंत तात्याच उमेदवार म्हणून पुढे येतील का दुसरे कोण देऊ शकतील? राजन पाटील, काय वाटतं तुम्हाला? नाही, कोण उमेदवार ही राजन मालक ठरवतात. राजन मालक ठरवतात. त्यांनी सांगल ती, त्यांनी दिली ती उमेदवार होऊ शकतो. बरं, खरं तर एक सूर कायम असतो की अनगरचा विकास करण्याच्या नादात मोहोळ मागासले, तर हे कितपत सत्य वाटते तुम्हाला? नाही, कसं आहे, आता माझं सध्याला वय 40 आहे. बरं कसं आहे, प्रॉपर इथला आमदारच नाही कधी, बरं त्यामुळे विकास कसा बरं प्रत्येकाला वाटते की बाबा माझ्या गावचा विकास व्हावा, वाटतेच ना. आता आम्ही इथं बेकारीमध्ये आहे सध्या. बरं. हां, त्यामुळे कसं शहर, शेवटी शहर आहे, तालुक्यात ठिकाण आहे. काय वाटते का तुम्हाला? आज पूर्ण बाजारपेठ कोलमलेली आहे, काय सुविधा नाही त्या, हे नाही त्या, काही जरी असले तरी. मग हे जर बदलायचं असेल तर एका घराणेशाहीकडे जी काही सत्ता आहे त्या सत्तेचं विकेंद्रीकरण करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने काय वाटतं तुम्हाला? नाही, कसं आहे, पूर्ण ठरवावं लागतं, पूर्ण जनतेने ठरवावं लागतंय ना शेवटी. जनता आहे आणि कसं आहे, त्यांचा विकास आहे ना. बरं. हां, विकास आहे म्हणून आहे ना. विकास आहे त्या म्हणून थोडीशी तर कोण नाही ना विरोधक विरोधक नाही दुसरे उतरत नाहीत ना. काय मला सांगा, त्यांनी एखादा तालुक्यातला माणूस पंचायत समितीचं साधं एखाद्या शिलाई मशीन जरी असले त्यांनी काम करतात. तसं विरोधकाचं कोण जाऊन तिथं म्हणून न्याय देऊ शकत नाही ना. म्हणजे राजन पाटलाला टक्कर देईल असं नेतृत्व प्रत्येक तालुक्यात कसा विरोधक आहेत. बरोबर. पण कसं इथं नाही ना, त्यामुळे त्यांचा विकास आहे, त्यांच्या विकासावर काम आहे ना. त्यांचा विकास त्यांना विरोध करणं म्हणजे हे नाही ना, बरोबर. काम पण आहे ना त्यांचं. काम पण आहे हो, आहे म्हणून का? तर हो. विकास करत नाहीत. अजून काय नागरिक आपल्या सोबत आहेत? नमस्कार. कुठला आहे ते तर सांगा, जाऊ द्या. दांगडीवाडी होय, तालुका मोहोळ. मोहोळच आहे का? हा, मोहोळच आहे. आमदार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? माने साहेब माने साहेब. कसं आहे काम? चांगला आहे, चांगलं आहे. चांगला. गाव कुठं आलं तुमचं? कुठल्या भागात येतंय? इथं अनगर पशी जाईल दांगडीवाडी. अनगर पश्चिम राजन पाटलाय माणसाव आहे. नाही, आहे तिथं. हा? नाही, कुणाचं असं कसं असं बरं आहे तिथंच आहे आमचं गाव. बर, काय आता यशवंत तात्याच ठेवायचं का बदलायचं आहे काय? मला शेतकरी आहे, मला काय एवढं कळायचं आहे. शेतात आहे का पाणी बिनी सगळं? आहे, पाणी चांगलं आहे. पाणी आहे. होय, अजून काय अडचणी आहे त्या? काय नाही अडचणी, चांगलं सगळं काय आहे. लावले रानात?
काय ना वैरण आहे जनावर वैरणच आहे वैरण हा. वैरण एवढं तुमच्या हो तुमचं गाव तिथलं मोहळच मोहोळ आहे काय बरं कसं करायचं आता 2024 ला आपल्या हातात काय असते सगळ्याच्या हातातला खेळ आहे देणं. हो का आता कसं करावं सगळ्यांच्या हातातला खेळ आहे तुम्ही सगळ्यामध्ये जाताय मतदान जाता का नाही आता जायचं काय विषय नाही. बरं काय करायचं मग 2024 ला यशवंत कसं आहे काम चांगलं आहे काम चांगलं आहे एकदम जोरात हा ते नवीन पण यायला लागलेत कोण कोण ते रमेश कदम सुटलेत आता तात्याचं काम चांगलं आहे एवढं माहिती आहे. तात्याच काम चांगलं एवढं माहित आहे अजून काय नागरिक आपल्या सोबत आहेत नमस्कार प्रॉपर गोटेवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. बरं कसं आहे मोहोळचं राजकारण कसं आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही राजन पाटील घराण्यावर विश्वास ठेवताय विकास झाला का त्या पद्धतीने केलाय नाही कसं आहे आता मी त्याच मूळ पक्षाचा आहे काय मी मूळ त्याच पक्षाचा आहे. राष्ट्रवादी पक्षाचा आहे हो बरं हां. त्याच्यामुळं मला काय असं म्हणता येणारच नाही ना कारण काय झालाच म्हणावं म्हणजे लागेल तुम्ही काय पक्षाचा आहे म्हणून काय सांगत नाही का नाही सांगायचा प्रश्न आहे झालाय तसा विकास काय शेवटी कामं केलेली ही दिसतच नसतात आता यशवंत आमदार आहेत माने बरं खूप कामं केली त्यांनी आता एवढे मोठे आता पाणी पुरवठ्यासाठी बघा मोहोळच्या जवळजवळ 45 कोटीची पाण्याची योजना आणली आहे त्यांनी काम बरं, ते केलं रमेश नाही. कदम बाहेर आलेत त्याचा काय फरक पडेल का आता काय 8 वर्षी जेलमध्ये सडलेला माणूस आहे होईल थोडाफार इफेक्ट होणार नाही असं नाही पण थोडाफार ते राजू खरे म्हणून एक जण फिरायला लागले ते मुख्यमंत्र्याच्या जवळचे आहेत असं म्हणते बाहेर आलेला आता कसं आहे भटक्याचं काय असतंय शेवटी आपण सगळे बाहेरचेच आमदार आहेत की आजपर्यंत तुम्हाला नाही पण ते कसं आहे पक्ष अधिकृत पक्षामार्फत पाठवलं गेलेले असल्यामुळं खऱ्याचं काय जवळ फिरलं म्हणजे काय इथं प्रभाव पडेल अशातला भाग असं काय भाग नाही बरं मग आता दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मोहोळ शहरामध्ये फिरताना ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते अनगरचा जसा विकास झाला आहे तसा मोहोळ शहराचा विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही हं. कारण कसं आहे काय अनगरचा विकास काय आणि मोहोळचा विकास काय सेम त्यांना सारखंच आहे ना दोघाला बरं. दोन्ही विषय दोन्ही विषय सेम आहे मग ह्यावेळेस काय यशवंत तात्यालाच उमेदवार ठेवायला पाहिजे का बदलायला पाहिजे राष्ट्रवादी पक्षाला नाही ते आता काय 100% त्यांनी कामं अशी केलीत की न सांगायचं पलीकडची कामं केलीत त्यामुळं त्यांना पुढचं सुद्धा घोषितच आहे यशवंत तात्यालाच हो यशवंत तात्यालाच गोष्ट आहे होय काय वाटतंय 2024 कसं होईल इथलं निवडणुकीचं कुठलं मोहोळचं मोहोळचं काय होणार आहे मोहोळचं मोहोळचं म्हणजे काय विकास झालाय का पाहिजे असा मोहोळचा झाला ह्या 5 वर्षात काय झालाय तू कुठला आहे मी खोनेश्वरचा आहे भुवनेश्वर मी मोहोळ मधला मोहोळमधलाच आहे काय काय कामं तात्यानं जी आश्वासन दिली होती ती पूर्ण केली यशवंत तात्यानं कामं पूर्ण केली पूर्ण केली मला ते रमेश कदम जेलमधून सुटून आले त्याचा काय फरक पडला काय सुद्धा फरक पडत नाही नाही पडणार काय नाही पडत आणि ते दुसरे अजून दोघं तिघं फिरायला लागले काय सुद्धा होत नाही फक्त ओनली वन राजन मालक राजन मालकाने जी उमेदवार देईल ती तुम्ही निवडून येणार. फिक्स निवडून येणारच मग ह्यावेळेस काय वाटतंय राजन मालकांनी बदलाय पाहिजे माणूस का यशवंत तात्याच ठेवायला पाहिजे यशवंत तात्या ठेवला पाहिजे यशवंत तात्याच ठेवायला पाहिजे एवढं का 5 वर्ष विकास पूर्ण झाला ह्या 5 वर्षात जेवढा पहिला 25 वर्षात झाला नव्हता तेवढा ह्या 5 वर्षात झालाय बरं? तर राजन पाटील आता अजितदादा गटाकडे आहेत त्यांनी शरद पवारकडे राहायला पाहिजे होतं अजितदादाकडे गेले ती बरोबर आहे त्यांनी आता कुठं गेले काय ते वरचं काय सांगू शकत नाही बरं. पण विकास झालाय तालुक्याचा ह्या 5 विकास झाला वर्षात हा विकास तालुक्याचा. झाला तालुक्याचा विकास झालाय अशा काय भावना आहेत ॲडव्होकेट विनोद कांबळे मोहोळ मोहोळ प्रॉपर मोहोळ बरं आता 2024 ची विधानसभा निवडणूक आहे पुन्हा एकदा यशवंत त्या मैदानात यायला पाहिजे का राजन पाटलांनी उमेदवार बदलायला पाहिजे ना आता त्यांच्या विरोधातलाच माणूस निवडून येणार मोहोळ विधानसभेला राजन पाटील आणि यशवंत मानेच्या विरोधात यांच्या विरोधात म्हणजे कसं म्हणतात विरोधातला म्हणजे त्यांचा माणूस निवडून येणार नाही आता कसं काय काय कामच नाही ते ना मोहोळ कामं झालं नाही ती. कायच नाही कसं काय काम नाही ते? कायच काम नाही संपूर्ण आता तुम्ही जर आष्टे बांबेवाडी रोडला गेलो तर गेल्या 20 वर्षापासून रस्ता तसाच आहे बरं. त्या लोकांनी अनेक लोकांनी आंदोलन केली जिल्हाधिकारी कार्यालय मोहोळमध्ये तरी रस्ता सुद्धा नाही आज ती लोक मतदान द्यायला तयार नाहीत बरं. असे बऱ्याच गावातले विषय आहेत अजून काय अडचणी आहेत मोहोळ अजून पाण्याचा विषय आहे मोहोळचा आता जवळजवळ आता मूळ गाव आहे आपलं मोहोळ शहर त्याला जवळजवळ आता 3 महिने झालं पाणी नाही 3 महिने 3 महिने झाले यशवंत माने काय इंदापूर तालुक्यातले आहे ती त्यांना काय इथलं मोळचं देणं घेणं नाही बरं आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर निवडून आलेले आहेत ती त्याच्यामुळं लोकांची त्यांची बांधिलकी नाही ज्यांच्याबरोबर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलं त्यांच्याबरोबर ती इमानदारी करते ती लोकांच्या समस्येचं त्यांना काय देणं घेणं तर नाही. मग आता पर्याय कोण आहे असं वाटतं पर्याय आता नवीन माणूस ओळखते जनता त्याच्यामुळं त्यांना तर आता संधी नाही
पर्याय सध्या तरी आपल्या समोर 2-3 दिसते. एक रमेश कदम जे जेलमधून सुटून आलेले आहेत, रमेश कदम दुसरे राजू खरे म्हणून जे शिवसेनेचे आहेत शिंदे गटाचे, हे 2 पर्याय तुमच्या समोर आहेत. मोहोळ शहरामध्ये मग तुमचे 1-2 पर्याय आहेत. तर मग जर हे नाही तर मग दुसरं कोण रमेश कदम जर उभारले तर निश्चितपणे लोक त्यांच्या पाठीमागे उभारतील. उभारतील असा विश्वास आहे. हो. अजून काय नागरिक आपल्या सोबत आहेत? निवडणूक आली 2024 विधानसभेची, काही एकाच झाला का नाही तुमच्या मोहोळचा? मोहळाचं काय माहित नाही, पण शेतकऱ्याचं मी बोलू शकतो. तर शेतकऱ्याला सांगा. शेतकऱ्याचा विकास झाला तर सगळ्याचा विकास होतो. हा, शेतकऱ्याचा विकास काही नाही झाला. तुमचं गाव कोणतं? नजीक पिंपरी. नजीक पिंपरी. हा, काय काय अडचण आहेत शेतकऱ्यांना? काय दुधाला रेट नाही आमच्या माझ्या 25 गाय त्या बरं. दररोज माझा 2000 रुपये नुकसान, दररोज तोटा आहे माझा. कसं काय तोटा होतो? काय आमुन्याचं रेट बकळतं, बरं. त्यामुळं पेंडिशींचं वगैरे बकळतं रेट. तर ही आपण आमदार म्हणून ज्यांना निवडून दिली ती आवाज तर कुठं होती विधानसभेत? ते आमदारशींचं मी एवढं काय बोलू शकत नाही, पण त्यांनी उठवा पाहिजे आवाज. उठवायला पाहिजे. हा पण तुमचं मोहोळ म्हणजे कायम राजन पाटलाचं मोहोळ असं म्हणते ती, खरं आहे काय ती? हा, खरंच म्हणते ती का लोकं? राजन पाटला म्हणणारे आहे ती माणसं. मग आता ह्या वेळेस काय यशवंत त्याला परत लोक संधी देतील का, काय वेगळा पर्याय निवडतील असं वाटतं? तसं काय सांगू शकत नाही इलेक्शनचं बरं का आपण. इलेक्शन काय सांगू शकत नाही. मात्र शेतकऱ्यांचा जो काय प्रश्न आहे दुधाचा, पॉइंट आपण मांडू शकतो बा. मी हे धरणार आहे आपण, पण त्याला मला आपल्याला एवढं काय ते समजत नाही, त्यामुळे ना तर त्या उपोषण म्हणजे हे धरणार आपण, उपोषण धरणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा, त्यागच ते अन्न पाणी सुद्धा त्याग करणार आहे त्याचा. लोकप्रतिनिधीचं तुम्ही निवडून दिलेल्या आमदारांचं अपेक्षा आहे की लोकांना दुधाला दर नाही तर म्हणून उपोषण करायला लागायला आले. गाव कुठलं तुमचं? अष्टे कुठलं? अष्टे आष्टी. अष्टे बरं. आमदार कोण आहे माहिती आहे का? कोण? यशवंत माने यशवंत माने. बरं. नाव तर ऐकलं याच्या आधी. ऐकले की काम कसं आहे काय? का माहितच नाही काम? काय माहिती आपल्याला एवढे आम्ही का नसतो हो? ह्या पाहुणला माहिती आहे. पाहुणे आहे तुम्ही? काम त्यांच्या पद्धतीने त्यांचे ते करते ते. हो, त्यांच्या जवळचे माणसं जे आहेत ते का ते मोठे त्यांचे करते ते. गरीबापर्यंत काहीच पोचत नाही ना. घरापर्यंत अहो, मी शेडमध्ये राहतोय आता चालूला. हा. काय कंडिशन आहे? 35 एकर शेती आहे. शेतीत गेल्या वर्षी टमाटा लावला 5 लाख रुपये नुकसान झालं. हा, शेतीचं जर नुकसान ही भाजप सरकार तर आल्यापासून लय चुतडा झाला शेतकऱ्याचा बरं का. त्यांचं वर कसं काम आहे हे मला माहित नाही, पण हे शेतकऱ्यांचा लय चुतडा आहे बघा. शेतकऱ्याचा तुटाळा झाला होय? हा, शेतकऱ्याला लय तुटाळा झाला शेतकऱ्याचा. झाला मग काय तुमच्याकडे गाय आहेत का नाही? मग 20 गाय आहेत. एवढ्या हा, वैरीला काय करतो? वरी इकडे आणून घालायची का शेती काय वैरी घालतो, एकच आणून घालताय? मग गुराला घालावं लागणार की. परवडतंय का एकच आणून? दुधाला दर किती आहे आता? पण सोडा येत नाही लगे, आता का कुठे सोडून द्या गुरं. दुधाला दर कसा आहे? कसं आता जातं? 25 रुपये दर. काय ढेकळं परवडतंय का 25 न? मग पण सोडा येत नाही का पाणी ते. बाटली झाली 25-30 रुपयाला. पण ते सोडता येत नाही ना गुरं आपल्याला लगेच. काय करायचं मग? कसं जगायचं शेतकरी? अवघड आहे. आले अवघड आहे ना. या सगळ्या वेदना आहेत शेतकऱ्यांच्या मोहोळ मतदारसंघातल्या. नमस्कार. नमस्कार. काय नाव? मी सतीश पाटील, गाव? मसले चौधरी, मसले चौधरी. तालुका. बरं, आता 2024 ला निवडणूक आली आहे चालूचे. तुमचे आमदार कोण आहेत माहिती आहे का? आमदार आहेत यशवंत माने, पण ते काय इथले स्थानिक जण आहेत. बर ते भूमिपुत्र नाहीत. बर. हे बाहेरनं सुगीपुरता आलेली पाखरं आहे ती. सुगीपुरती आलेली पाखरं. सुगी संपले की ही बोरदिशी ओढून जाणार आहे ती. ह्या भूमीवर त्यांचं काय प्रेम माया ममत्व नाही. बरं, 2024च्या सुगीला काय येऊ द्यायची काय बाहेरची पाखरं? अजिबात नाही. आम्ही स्थानिक उमेदवार ह्या ठिकाणी निवडणार आणि स्थानिकच माणूस आम्ही आमदार करणार ह्यावेळेस. बरं, आता स्थानिक कोण आहे मग? तसा चेहरा आहे का अनेक तुमच्या? इथं मोहोळमध्ये भरपूर आहे ती. अख्ख्या मतदारसंघात 241 गाव आहे ती, आणि स्थानिक माणूस नसतो मग का. आजपर्यंत का दिला नाही स्थानिक माणूस तुम्ही? दिला नाही म्हणजे आता काय, थोडं आमची बी चूक आहे तशी. हा? प्रत्येक वेळेस लोकांची बाहेरचा चूक आहे. लोकांची चूकच होय आहे. हो. पण आता लोकांच्या लक्षात आले, हा. त्यामुळे येणाऱ्या 2024च्या निवडणुकीत स्थानिक भूमिपुत्र या ठिकाणी आमदार होणार आहे. स्थानिक भूमिपुत्र होईल. स्थानिक काय साठी स्थानिकच पाहिजे आता? स्थानिकच तिथं जाता येते आपल्याला लगेच भेटता येते. बरं, आता मोहोळचा आणि जर अनगरचा विचार केला, म्हणजे मोहोळ विधानसभेची सगळी सूत्र आहे ती अनगरवरून हलती असं म्हणते ती. आमदार कोण का असं ना, पण आदेश तिथं नसतो. मोहोळचा आणि अनगरचा जर विचार केला तर सुधारणेबाबतीत सुद्धा अनगर तुमच्या मोहोळपेक्षा पुढारलेला आहे. तर मग ह्या गोष्टीकडे कसं बघताय तुम्ही? नगरमध्ये एकमुखी नेतृत्व आहे राजन पाटलांचं. त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं चालत नाही. तसं मोहोळमध्ये कसं आहे, निकृष्ट दर्जाचं काम करायची इतर ठिकाणी, आणि विकासाच्या बाबतीत मग काय असंच पैसे हाणायचं.
तिकडे काम करायचं, इकडे पैसा आणायचा असं. असं चालू आहे. म्हणजे राजन पाटलांचं कसं आहे, निकृष्ट दर्जाचं कामच होत येत नाही तिथं. आणि अनगर काय पाकिस्तानमध्ये नाही, मोहोळ मतदारसंघातच आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी सुद्धा स्थानिक उमेदवाराला मतदान करतील अशी एक आशा आहे. तर रमेश कदम पण आलेत की आता बाहेर, त्याचं काय? रमेश कदमाचं काय नाही, हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला, जनतेचंच पैसे लुटले, आणि आता काय विषय आहे त्यांचा? आता राजू खरे म्हणून फिरायला लागले ते काय ते बी गेटकेनच आहेत. ते बी आता मोहोळच कसे काय आले, त्यांना विकास करायचा आहे तर मोहोळचाच का, दुसरीकडे नाही आहे कुठं. मोहोळ मतदारसंघ राखीव आहे, त्यांनी राखीवमध्ये नाही. त्यांना मोहोळमध्ये येऊन पुन्हा इथले सुगीपुरता आलेली पाकरायची. काय तुमच्या सुगीला दुसरीच पाखरी येते होय? मोहोळच्या सुगीला काय दुसरीच पाखरी येते, काय भानगड आहे? आता येऊ दे ना. हे राखीव जरी मतदारसंघ असला तरी एवढ्या गावामध्ये एक पण उमेदवार मिळत नाही तुम्हाला. नाही बरोबर आहे, स्थानिकच पाहिजे इथला उमेदवार. स्थानिक पाहिजे. बरं. मग जर स्थानिक निवडायचा म्हणलं तर काय एखादा पर्याय आहे का नाही तुमच्याकडे? संजय अण्णा क्षीरसागर आहेत. संजय अण्णा क्षीरसागर त्यावेळेस राहतील का सगळे लोक? राहतील की. महाग राहतील. अजून काय नागरिक आपल्या सोबत आहेत? नमस्कार. नमस्कार. गाव तिथलंच आहे का मोहोळचं? काय तुमच्या मोहोळचा विकास काय दिसत नाही? विकास आहे की झालेला जाईल पहिला. आता हा विकास कोणी केलाय? विकास काय राजन पाटील, भाजप मिळून केलाय का मिळून सगळ्यांनी? केलाय, सगळ्यांनी युतीच झाली आता सगळ्याची. आता झाली होती. आता होईल इथनं होईल. बरं आता 2024 ला कसं करायचं मग? यशवंत तात्याच ठेवायचं आहे, काय बदलायचं आहे? बदला जाईल. बदलायचं आहे. कोणाला बदलायचं पण आता? आता कोण स्थानिक देईल त्याला? स्थानिक. आता कोण स्थानिक आहे का तसा चेहरा तुमच्याकडे? चेहरा तयार होईल एखादा. 8 महिने राहिलं निवडणुकीला. 8 महिन्यात होतं की तयार. तोपर्यंत ती रमेश कदम आले, राजू खरे आले, सगळी बाहेरची लोक यायला लागली. बाहेर रमेश कदम येईल की, त्याचं काय कार्य आहे रमेश कदम निवडून येईल. निवडून येईल. बरं पण रमेश कदमाला तिकीट देतील का पण आता? देतील का? अपक्ष उभारला तरी येईल ते. अपक्ष उभं राहील तर येईल. अपक्ष उभारला तरी येईल. होय रमेश कदम येतील का? जो माणूस जेलमध्ये बसून हा 25,000 मतं घेतो म्हणल्यावर ते बाहेर फिरून किती मतं येईल? 4 दिवस फिरं नाही की परत आता लोकांमध्ये कुठं दिसत येतील की नाही. थांबा. आले एवढं जरा मोठं मतदारसंघ स्वागत द्यायचं होतं. चालू आहे त्यांना, कुठलं तर तिकडे जा आणि मग मोहोळ पण नाहीत का यावेळेस? चालू आहे त्यांचं, अजून फिक्स झालं नाही. त्यांचं झालं तरी फिक्स झालं नाही. हां. बरं यशवंत तात्यांनी केलंय का काम? केलंय काम त्यांनी, पाणी पुरवठा ही वगैरे काय काम आणले थोडी बरं ग्रामीणला ते. ग्रामीणला काम केलंय. होय हो. गाव कोणतं तुमचं? अजून का इकडे या जरा. गाव सांगा. डिक्सोचा डिकसळ मध्ये तालुका मोहोळ का? मोहोळ तालुका. मोहोळ तालुका. काय राहणार? रानात कांदा येतं, ऊस आहे. कांदा ऊस कुठं घालवताय ऊस? ऊस लोकनेत्याला गेला का? नाही निघाला. कसं बघ कधी जायचा? वाटा नाही, रानाची पडवायची. वाटा नाही त्या. वाटा नाही त्या. हं. दर बिर देते का व्यवस्थित? त्यातला दर देते ती, हा दर नाही ती व्यवस्थित देत. कसा देते ती? देते ती 2,500 कावा देते ती, 2600 देते ती. आमच्या पंढरपूरला 29,000-3,000 ला गेलाय तर. मग आमच्यात कुठे देत नाही ती, आमचे रस्ते नीट नाहीत. आम्हाला निकट अडचणीत गाव हे करावं लागतं. होय पाणी नाही नदीला, पाणी टायमाला. आमदार कोण आहे? आमचा आमदार माने, यशवंत माने. यशवंत माने. कसं आहे काम? काय काम, काय रस्ते करीना, पाणी सोडीना, काय करीना. काय कर ना? मग काय काय शेतकऱ्यासाठी काय करतंय? आम्हाला वाट नाही. कसं करायचं आता? बदलायचं का ठेवा? हाय तेच ठेवायचं आहे. आहे तिथून कसं बघायचं आमचं? हा मोरबी हीच का? मोहर बीज का? हं? बरं, राजन पाटील कसं आहे तर? राजन पाटील बी काय तीच म्हणायची की हो, त्यांचाच आमदार आहे ती होती. बर मग आता आमदार दुसरं बदलायचं म्हणताय काय? आता बदलल्याशिवाय कसं चालायचं? आमचं कसं व्हायचं मग? बदलल्याशिवाय पर्याय नाही का? नाही? मग नवीन पाहिजे सारखं. नवीनच पाहिजे आम्हाला. नवीन पाहिजे. अहो आमची काय तर सुधारणा आमची काहीच करीत नाही. म्हणलं की नदीला पाणी टिपूस नाही, पाणी प्याला नाही, जनावराला पाणी नाही प्याला. कुठली नदी? शिना? बोगा होती. बोहगा होती होय? म्हणली शिनाचं जोड कालवा करायचा, जोड कालवा करायचा, केलाच नाही त्यांनी. उगं मतदानापुरता आम्हाला समजावते ती हं. आणि जाते ती. मतदानापुरती येते ती. हा एवढं करू तेवढं करू. आता यावेळेस काय ऐकायचं आहे म्हणा कोणाचं? हे आता काय ऐकत ऐकत नाही आता. नाही. रामकृष्ण हरी. कुठलं तुम्ही? बोईरगाव तालुका मोहोळच. मोहोळच का? आमदार कोण आहे? आमदार माने. यशवंत माने. हम्म. कसं आहे काम? काम काय त्यांचं आता आपल्याशी आलंच नाही तर आपल्याला अडवण्यात जाणं तर कसं आहे काय काय सांगू शकतंय. गावात तर येते का नाही तर? गावात जाणं एकदा मत घेऊन गेलं ते गावावर नाही तर त्याला काय पुन्हा काय गावावर आलं गेलं. एकदा गेलं हं. परत नाही, आलंच नाही परत. फक्त खुर्ची पकडली त्यांनी, हं. बाकीचं काय नाही केलं गावावर. मग गावावर आता नाही तालुक्यातच नाही काय केलं. मग आता कसं करायचं? 2024 ची निवडणूक आहे, परत आता येतील तुमच्याकडे, काय करणार तुम्ही? आता काय करणार आहे? परत तर काय करू शकणार आहे? परत बी अशी मुश्किल सोडवल्यावर काय सुटणारच आहे? तर शेतात काय आहे? काय नाही ज्वारी
ज्वारी केवढी आली का नाही थोडे दाढी? आली पातळ पाणी बिणी आहे का? पाणी हाय अर्ध्या एकर जरशा काय काय नाही काय जरशा नाही त्या काय काय नाही जनावर नाही शिपूट नाही कुत्र नाही काम गायचा नाही एक गाय आहे फक्त देशी देशी गाय आहे म्हणाई. बरं ठीक आहे. संघामधले आहेत त्यांच्याशी भेटूया आणि एकंदरीतच मोहोळ विधानसभा मतदारसंघ जो आहे तो कशा पद्धतीनं कौल येणार आहे 2024ला इथल्या स्थानिक आमदारांबद्दल लोकांचं जनमत काय आहे हे जाणून घेण्याचा या निमित्तानं प्रयत्न करूया. भागवतमुळे गाव ढोबा बेळगाव तालुका मोहोळच की. चालू का मग बरं आमदार कोण आहे कुठे तुमच्या मोहोळचं? आमदार माने कारण काय करतील का नाही काम? येते त्याने 2-3 महिन्याला व्हिजिट असते त्याने कोणत्या महिन्याला visit असते? त्याच्या लेवड नसते माहित कामं नसतं. झालेत गावाकडं 50% कामं झाले 50% काम झाले. ह्यापूर्वी जेवढे आमदार झाले त्या आमदारात आणि ह्या आमदारात काय फरक वाटतो का काम करण्यात? फरक नाही आता सध्याला प्रत्येक गावात त्याने निधी दिलेला निधी दिलेला दिलेला 2024ला काय करायला पाहिजे राजन पाटलांनी? हाच उमेदवार ठेवायला पाहिजे का बदलायला पाहिजे? नाही, उमेदवार तसा बदलाय पाहिजे बदलायला पाहिजे का? कारण पहिल्या उमेदवाराला बी आपल्याला नाव ठेवायचं नाही बरं. बदल असावा जे त्याला संधी मिळावं ना प्रत्येक पंचवर्षाला बरं. असं म्हणणं कारण त्यांनीच करणार आहे ते. संधी द्यायचं म्हणलं तर तुमच्या डोक्यात असं कोण आहे का की ती विकास करू शकतो अजून? नाही नाही तसं सांगू शकत नाही बरं, ते रमेश कदम बाहेर आले त्यांचा काय फरक पडेल का? नाही नाही होत नाही ते राजू खरे आले त्यांचा काय फरक? राजू खरे अरे त्यांनी पक्षात नाही ते अजून कुठल्या पक्षात नाही ते. हा असं आम्हाला वाटतंय बरं. पक्षात नाही पण मग चांगलं कोण सोडू शकेल प्रश्न? पक्षातला उमेदवार असला ना की तो प्रश्न सोडवू शकतो कुठल्या पक्षातला? आता आम्ही म्हणतो शिवसेनेला आम्हाला संधी मिळावी असं शिवसेनेला जनतेतनं वाटतंय कोणत्या गटाला आपण? हा उद्धव शिवसेनेच्या ठाकरे कुठल्या? उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे गटाला संधी मिळाली. हा हा मोहळला आता मतदार उद्धव ठाकरेच्या पाठीमाग आहे बरं. दुसरं म्हणलं तर राष्ट्रवादीच्या नमस्कार. नाव? माने माने आमदार माने कोण आमदार त्यांचे? माने. हा? कोण त्यांचे? त्यांची आम्ही कोणच नाही बरं त्यांचा कसं आहे? त्यांचा काय संबंध आहे? बरं कसं आहे काम आमदारांचं? काय आम्हाला तर काय जाणवत नाही जाणवत नाही. काय गावचा विकासच नाही आमच्या मोहोळचा तर आम्ही काय सांगायचं त्याच्याबद्दल कौतुक करण्याचं कारणच नाही ना. बरोबर. ज्या वेळेला मतदान असतं हम्म. त्यावेळेला गल्लोगल्ली प्रभात फेऱ्या काढून त्यांनी भेटायला येतात विचारतात. त्याच्यानंतर आता डाक बंगल्यात येऊन नुसतं बसणे बरोबर. आणि आमच्यासारख्याने तिथं जायचं तर त्यांची 4 चादर चौकटी असते त्याच्यात आम्हाला प्रवेशसुद्धा नसतो. हे त्यांचे कार्य करण्याची पद्धत त्यांची वेगळी आहे आमची वेगळी आहे. मोहोळचा विकास झाला नाही एवढंच आम्हाला सांगायचं. मोहोळचा जर विकास करायचा असेल तर 2024ला काय करायला पाहिजे तुम्ही नागरिकांनी? अहो नागरिकांनी म्हणजे तुम्ही आता आम्हाला विचारून पुढचं नियोजन करणार काय? तुम्ही इलेक्शनला उभा राहणार आहे तुम्हाला समस्या दिसत नाही त्या का? बरोबर. तुम्ही हे काढा ना जाहीरनामा की आम्ही हे विकास करतो ते विकास प्रॉपर मोहोळचा विकासच नाही आज किती 10-15 वर्ष झालं. मानगर सुधारलं तिकडं. त्याचं आम्हाला काय देणं काय घेणं आमच्या गावापुरतं आम्ही बोलतोय हो जगाचं आम्हाला काय करायचं आहे? तुम्ही वाघोली विचारताल वटवटी विचारताल बेगमपूर विचारताल आम्हाला त्याचं काय देणं घेणं आमच्यापुरतं आम्ही हीच बोलतोय. बरं, काय मोहोळमध्ये काय प्रश्न आहेत प्रामुख्याने? काय प्रश्न नाही काय प्रश्न नाही हे सांगा. काय मोहोळचा विकास आहे? कुठली संस्था आहे काय? 4 कामगार काम करण्यासारखे काय संस्था काढले ते हे आमदार खासदारने कुणी काय केलंय? बस स्टँडचा प्रश्न आहे तुमचा. बस स्टँडचा प्रश्न आहे बरोबर आहे. ते एवढे दिवस दिसत नव्हतं का बस स्टँडची जागा आपण घ्यावी हे करावी त्यावेळेला आम्ही जागा सुचवल्या होत्या. नाही हे जर सगळे प्रश्न आहेतच पण 2024ला आता जर हा सगळा बदल करायचा असेल तर कोणत्या पक्षावर नागरिकांनी विश्वास ठेवायला पाहिजे? त्यावेळेला जो उमेदवार उभा राहील त्याच्यावर ते अवलंबून आहे. स्थानिक उमेदवारच इथं नाही ना. स्थानिक मोहोळ गावचा विकास होण्यासाठी मोहोळचा आमदारच नाही. आजपर्यंत का झाला नाही? का झाला नाही ना होऊ दिला नाही कारण ताकद कमी पडते ना लोकांची. ताकद कमी पडते. काय नाही त्याला काय होय मोहोळचा विकास व्हायचा असेल तर काय करायला पाहिजे लोकांनी? काय नाही राजू खरेची भावनिक लोकांपासून जास्त आहे. अडीअडचणी रस्त्याच्या भरपूर सोडवते. एका मतानं जसं रमेश कदमची टेन्शन होते तसे आत्ताच्या लेवलला राजू खरे साहेब भरपूर व्यक्तिमत्व म्हणून माणसं जास्त चालली आहेत. त्यांच्या मागं लोकांनी माझ्या मते जागृतपणे जावावे. अडीअडचणी लोकांचे रस्ते वगैरे भरपूर आहेत. मी बी 1-2 वेळा भेटलो तर त्यांनी एक वेळेस सांगितलं की काय माणसं जी राजन पाटलापाशी जातात आणि तिथलीच माणसं माझ्यापाशी येतात काम करायला. तुमचं गाव कोणतं आहे?
माझं नाव सचिन संभाजी अवतडे विरवाडे बुद्रुक. मग मी राजू खरेचा विषय तुम्ही काढलाय, पण राजू खरेचा अजून स्वतःचा स्वतंत्र पक्षात कोणत्या नाहीत, तर मग त्याचा कसा सगळा पक्षाचा विषय नसतंय. आज माणूस आज रमेश कदमने बी भरपूर आमदार होऊन गेले. मग त्यांनी बी आता त्यांना बी ह्या पक्षात शिवसेनेत या, इकडे या तिकडे या म्हणतात की, मग ह्यांची बी ताकद असल्याशिवाय त्यांनी काम करू शकत नाहीत. राजू खरे मतदारसंघाचा विकास करतील असं वाटतंय तुम्हाला? 100% करतील. काय आहे तुमची भावना, काय होईल 2024 ला? यशवंत आता काम करतात का? राजू खरे आता तसे ते नौके आहेत तिथे मोहोळ तालुक्याला, बरोबर. आणि मोहोळ शहराशी तर अजून त्यांचा कुठल्याच प्रकारचा संपर्क आलेला नाही. फक्त या मोहोळ तालुक्यातल्या दक्षिण भागातल्या काही खेडेगावामध्ये त्यांनी काही कामं केलेली आम्हाला सोशल मीडियावरूनच समजतं. प्रत्यक्ष अजून आमची त्यांची या मोहोळ शहर आणि मोहोळच्या उत्तर भागामध्ये त्यांची एंट्री झालेली नाही किंवा त्यांचा कोणाशी संपर्क नाही. त्याच्यामुळं ते करतील किंवा नाही याबद्दल काय आता सांगता येणार. हे सगळे नौके उमेदवार आहेत. मला पूर्वीचं जाणून घ्यायचं आहे, यशवंत तात्या मानेंचं काम कसं आहे? यशवंत तात्या माने हे सांगकामे बैल आहेत. ते फक्त अनगरकरांच्या इशाऱ्यावर चालणारे म्हटलं. जे काय काम असेल मोहोळ तालुक्यातलं, तर जे राजन पाटील ठरवतील आणि जे त्यांची 2 मुलं आहेत ते ठरवतील, त्याच्या बाहेर यशवंत माने जात नाहीत. आज कुठलाही कार्यकर्ता, कुठल्याही मोहोळ तालुक्यातला सामान्य नागरिक जर यशवंत मानेकडे गेला तर त्याला अनगरवरून चिठ्ठी आणावी लागते, तरच त्याचं काम होतं. अन्यथा त्याचं काम केली जात नाहीत. त्यांच्या शब्दाच्या बाहेर ते माने आजपर्यंत 5 वर्षात गेलेलं नाही. तर जर मोहोळ शहराचा जर विचार केला तर इथला विकास का रखडलाय असं वाटतंय तुम्हाला? आजपर्यंत 30 वर्ष झालं या मोहोळ तालुक्याची सत्ता एकवटलेली आहे, केंद्रीकरण झालेलं आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे. त्याच व्यक्तीकडे सत्ता गेल्यामुळं प्रत्येक मतदाराला त्यांनी आजपर्यंत गृहीत धरलेलं आहे. आणि गृहीत धरून या काही जरी झालं तरी या मोहोळ तालुक्यातल्या 50% अधिक मतदान आम्हालाच होतंय. आणि विरोधकाच्या विभागणीचा फायदा आजपर्यंत या मोहोळ तालुक्यात तसं पाहिलं तर 60-65% मतदान हे प्रस्थापितांच्या विरोधातलं आहे. परंतु विरोधक निवडणुकीच्या वेळेस एकत्र येत नसल्यामुळं आणि त्यांच्यात विभागणी होत असल्यामुळं त्याचा फायदा कायमच अनगरकरांनी घेतलेला आहे. आणि 30 वर्ष झालं सत्ता त्यांच्याकडे आलेली आहे. 2024 ला जर अनगरकर नसतील तर मग पर्याय काय तुमच्यासमोर? कोण आहे? या तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर आणि मोहोळ शहराचा विकास करायचा असेल तर प्रॉपर मोहोळ शहराचा आमदार असावा. आणि तसा चेहरा आहे का मोहोळ शहराकडे? हो, जो पुढे करण्यात कोण आहे? अशा अनेक शहरे निघू शकतील, पण असं आता पर्टिक्युलर अमुक हाच व्यक्ती काम करेल किंवा उद्या विधानसभेला येईल असं सांगता येणार नाही. पण मोहोळ शहरातल्या उमेदवाराला जास्तीत जास्त संपूर्ण तालुक्यामधून प्रतिसाद मिळेल. म्हणजे एकंदरीत मोहोळ शहरातल्या प्रतिक्रिया आहेत की स्थानिक उमेदवार पाहिजे, बरोबर? का स्थानिकच का पाहिजे? त्याशिवाय सुधारणा होत नाही ना मोहोळ तालुक्याची. बरं. मोहोळमधली सुधारणा होत नाही. बरं. यशवंत तात्यांचं कसं आहे काम? काय काम नाही मोहोळमध्ये तर कायच काम नाही त्यांचं. कुठं आहे मग काम? कुठं आहे त्यांचं? काम अनगरपुरतंच आहे काम त्यांचं. मोहोळ शहरात कायच नाही. हां, ही योजना जी मंजूर झालेली आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वेळेस झालेले आहे त्या. बरं. आता काय सुधारणा नाही. 2024 ला कोणता पक्षाकडे बघून मतदान करणार आहे? भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे? उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. पण शिवसेनेचा उमेदवार असेल का इथं? हाय की मिळतं की उमेदवार नसाल काय झालं? कोण आहे आता तुमच्याकडे शिवसेनेकडे उमेदवार? मग उमेदवार आहे त्याचं काय आहे? हो. काका काय नाव तुमचं? पुढे या. संदीपान नामदेव माळे. कुठला आहे तुम्ही? शेटपळ. शेटपळ. 22. तालुका मोहोळच आहे का? नाही, पण आता 22 तालुक्यात आहे आम्ही. मोहोळच. बरं, आमदार कोण आहे तुमचं माहित आहे का? आमदार कोण माहित नाही. अजून काही लोक आपल्या सोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव? माहेर भगवान राऊत. गाव? पाटकुल. पाटकुल. काय आता 2024 ला काय करणार आहे तुम्ही? यशवंत तात्या माने ज्यांनी म्हणेल त्याला टाकणार. बाळराजे पाटला यशवंत तात्या माने. यशवंत म्हणजे बाळराजे पाटील अनगरकर जे सांगतील तिकडे मतदान मतदान करणार. का म्हणजे पाटील घराण्यावर एवढं पिढ्याने पिढ्या प्रेम असल्याचं कारण कमी आमच्या गावाला त्यांनी कमीत कमी 20 कोटी रुपये दिलेला आहे. पाटकुलमध्ये 20 कोटी रुपये दिले. पाटकुल चिंचोली रस्त्याला 6 कोटी रुपये टाकले. काम कालच्यापासून चालू झालेलं आहे.
दोघांचं काम चांगलं आहे यशवंत त्याचं भरपूर काम चांगलं आहे. पण मग आता राजन पाटलांकडे ठरतं की उमेदवारी कोणाला द्यायची. ते प्रत्येक वेळेस बदलत आलेत. ढोबळे सरांपासून रमेश कदम आणि आता यशवंत तात्या नवीन उमेदवार आहेत. आता तात्याच ठेवायला पाहिजे का नवीन बदलायला पाहिजे? तात्या ठेवायला त्याचं काम लय चांगलं आहे. तात्याच काम लय चांगलं आहे. ओके. काय 2024 कडे कसं बघताय? तात्या राज्यभरात काय होईल? राष्ट्रवादी राज्यभरात का आपल्याला माहित नाही, पण आपल्या तालुक्यात दोघं मालक आणि बाळाजी पाटील आणि यशवंत म्हणेल ते होईल. बरं, एक आरोप सातत्यानं मी आता प्रतिक्रिया घेत आलो तर असा होतो की राजन पाटलांनी फक्त तिकडल्या भागात विकास केला, अनगर आणि ती काय तिकडच्या वाड्या आहेत ती. मोहोळ शहरात अजून भाकासच आहे. आता 40 का काही 41 कोटी करायचं निधी दिलाय मोहोळ तालुक्याला. अजून काय असतं तिला म्हणजे दिसतोय का कुठं? आता काम चालू होईल ना, आता तर झाले समजा काम चालू होईलच ना. काम अपेक्षा तर अजून अजून आहे. नाव बोलता येत नाही. हो नमस्कार, काय नाव? अविनाश क्षीरसागर. अविनाश गाव मोहोळ. प्रॉपर इथलं का? कसं कराय 2024 ला? आता उमेदवारावरती डिपेंड आहे की कोणता उमेदवार असेल. बरं, आहे का तसा एखादा चेहरा दिसतोय का जी बाबा त्याकडे खरंच विजन आहे मोहोळच्या विकासाचं? त्याचं विजन हे त्यानं सांगितलं पाहिजे की मी कशा प्रकारे मोहोळला विकसित करल. नाही मग तुम्ही जे सांगेल त्यावर विश्वास ठेवणार का परत अनगरकडे आदेश येईल तिकडे जाणार आहे सगळी? नाही, तेव्हाच्या परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेणार. तेव्हाची परिस्थिती. बरं, आता जे आमदार आहेत यशवंत माने त्यांच्या कामावर समाधान आहे का? सुरुवातीच्या काळात इतकं नव्हतं मोहोळ शहरासाठी, पण आता बऱ्याच आता म्हणजे बऱ्याच योजना त्यांनी आणायला चालू केली. मोहोळमध्ये आणायला सुरू केले ना? शहरात एक तरुण म्हणून मोहोळमध्ये काय काय व्हायला पाहिजे? तुझ्या काय अपेक्षा आहेत? तुझं स्वप्नातलं मोहोळ कसं पाहिजे? बस स्टँड पाहिजे. मोहोळला एक गार्डन नाही कुठं. मुलांसाठी जे एमपीसीची तयारी वगैरे करतात त्यांच्यासाठी एक भव्यदिव्य अशी एक लायब्ररी हवी आहे आणि स्वच्छता. याला मोहोळ माझ्या स्वप्नातलं मोहोळ नाही. मुळात हा तालुका आहे, पण तालुका वाटत नाही. कुठल्या तरी एका छोट्या खेड्यात आल्यासारखं वाटतं तुमच्या मोहोळला आल्यावर. बरोबर आहे का नाही? मोहोळ म्हणजे आल्यावर गावात आल्यासारखं वाटतंय. आमचं करकम बिरकम तुमच्या मोहोळपेक्षा मोठी आहे. मग कसं करायचं? सुधारणा कधी व्हायची? जोपर्यंत सत्ता बदल होत नाही तोपर्यंत सुधारणा होत नाही. सत्ता बदललाय का तुम्ही? बदलली. अनगरून आदेशील तिकडेच मत पडतील तुमच्या मोहोळवाल्यांची. विधानसभेत आमदार माने आहेत. बर, तालुक्याला आमदार राजन पाटील आहेत. काय सांगताय? असं कसं तवा? राजन पाटील सांगतील तेच काम होत आहे. बरं, मग आता काय करणार? तीच परंपरा ठेवायची का पुढे काय? आम्ही बदलायचा प्रयत्न करतोय. जनतेने बदललं पाहिजे ना. जनतेने बदलायला पाहिजे. बरं, मग आता जनता बदलल पण तुमच्याकडे तसा पर्याय आहे का? एखादा चेहरा आहे का तुमच्यात सगळ्या असं चौघ पाच जण तयार होईल. आता 8 महिने राहिलं. होईल ना. बरं, ते रमेश कदम बाहेर आले त्याचा काय फरक? रमेश कदम आले तर चांगलीच गोष्ट आहे. बर, कामाचा माणूस आहे तो. कामाचा माणूस आहे. बरं, ते राजू खरे म्हणून नवीन एक तुमच्या मोहोळ जास्त फिरायला लागले. काय परिचय नाही. बर, कसं पाहिजे तुमचं मोहोळ? मोहोळ आमचं सुंदर स्वच्छ पाहिजे. मोहोळ आमचं शांत मोहोळ आहे. शांत मोहोळ आहे. उठलं तर आग्या मोहोळ आहे. उठलं तर आग्या मोहोळ आहे. मोहोळ म्हणजे शांत मोहोळ आहे आणि उठलं तर आग्या मोहोळ आहे. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहे. काय नाव? अनुरुद्ध कवडे. खंडाळीच आहे मी, हे तालुक्यातलाच आहे. खंडाळी म्हणजे पापरी? खंडाळी पापरी. काय गावाकडे आहे का पाणी? पाणी आहे की तळ्याकडेला आहे पाणी आहे, पण नुसतं मोठ्या लोकांसाठी आहे. बारक्यांना नाही पाणी तिथे. कसं काय असं? ते आता तुम्ही विचारा मीडियावर सांगाय. आम्ही सांगून काय उपयोग? आमदार कोण आहे तुमचं? आमदार आहे की ती कोण? काय ध्यानात बी नाव नाही आमच्या. यशवंत माने. यशवंत माने. कसं आहे काम? काय नाही बघ, शेतकऱ्याच्या आईला सगळ्यांनीच घोडा लावलेला आहे. लावलाय. मी शेतकरी आहे. काय माझ्या 40 गाय आहेत. त्या 24 रुपयानं दूध वाहतो. या 1800 रुपयाला पेंड आहे पोत. कोणाच्या आईला घोडा लावून आम्ही यंदा मतच देणार नाही. कोणालाच नाही. कोणच नको. कटाळून गेलो आम्ही. कटाळून गेलो. कांद्याच्या आईला कांद्याच्या दुधाच्या आईवर असा घोटाळा. 6 लाख रुपये टमाट्यात गेलं, 60,000 रुपये आले नाहीत माघारी. 6 लाख रुपये तुम्ही गुंतवलं. 4 एकर टमाटा होता. 40 रुपयाला कॅरेट विकत व्यापारी घ्यायची आणि 50 रुपये तोडायला खर्च यायचा. कसं जगायचं मग शेतकरी? दादा बोलते. तुमचं नाव सांगाय? सुरेश मुकीन शिंदे. तुम्ही गाव? खंडाळीच. मिळून आला. काय आता यशवंत आहे काम? काय ते एवढं मला माहिती काय नाही बघा, कुणाचं काम नाही पेम नाही काय नाही. सगळ्यांनी यायचं नुसतं जनतेच्या ओरावर बसायचं. लुंगू पुंगू 4 हाताखाली धरायची, त्याच्यावर मत टाकायची.
मला जसं मत आलं तसं भाजप सेनेला मत टाकणारा माणूस आहे साहेब. पण आता ह्या वेळेस भाजप सेनेनं चांगला उमेदवार कोणालाच टाकू वाटत नाही, मतच टाकू वाटत नाही, मत करूच वाटत नाही. का करू वाटत सकाराम गेला की तो कराम येतोय. सगळीच सारखे, कुणाला टाकायचं मग? सगळ्या कमाळाचं म्हणे. सगळे एका माळाचं म्हण. ह्यांचंच चाललंय इकडं. रोज तर ती टीव्हीवर बघून बघून आम्ही कटाळू. यानं इकडे गेला आणि त्यानं तिकडे गेला. शेतकऱ्याच्या आईला भंगी लावला. ह्या सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि ते बोलता बोलता बोलून गेले की सकाराम गेला आणि तुकाराम आला. या पद्धतीच्या ज्या काय भावना आहेत, इथली जी काय सर्वसामान्य जनता महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना जे काय वैतागलेली आहे त्याची ही प्रतिक्रिया आहे आणि ती जिवंत प्रतिक्रिया आहे. खरं तर मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मोहोळ शहरामध्ये आपण या सगळ्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यशवंतदादा माने यांच्या कामावरती काही लोक समाधानी आहेत. त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये रमेश कदम जे काय 8 वर्ष जेलमध्ये राहून बाहेर आलेले आहेत त्यांचा काय वेगळा इफेक्ट, आणि राजू खरे जे आहेत ते पुन्हा ग्रामीण भागाचे दौरे करतायत, काही लोकांना आर्थिकच्या स्वरूपात मदत करतायत, तर त्याचा या सगळ्या मतावर होणारा परिणाम. आणि या सगळ्यावर राजन पाटील राष्ट्रवादीला दुसरा कोणता उमेदवार सुचवत आहेत की यशवंत माने यांचीच उमेदवारी कायम ठेवतायत, यावर मात्र या मतदारसंघातली जी काही पुढची गणित आहे ते अवलंबून असणार आहेत. मात्र एकंदरीतच सामान्य नागरिक जो आहे तो इथल्या राजकारणाला वैतागलेला आहे, इथल्या एक अधिकारशाहीला वैतागलेला आहे, सत्तेचं विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे अशा भावना लोकांच्या आहेत. राजकारणाबरोबर बोलता बोलता आमच्या दुधाला दर नाही, आमच्या शेतात 6 लाख रुपये गाठले तर फक्त 60,000 रुपये हातात येतात, अशा पद्धतीच्या संतप्त प्रतिक्रिया सुद्धा शेतकऱ्यांच्या आहेत. आणि या सगळ्यांवरच खरं तर आता इथल्या राजकीय पक्षांनी काम करणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी फुटली, शिवसेना फुटली, गडतट पडले, या सगळ्यापेक्षा आमचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे अशा पद्धतीच्या ज्या काय भावना आहेत त्या सर्वसामान्य लोकांच्या आहेत. आणि लोकांचे प्रश्न सुटले तरच इथली लोक उद्या इथले काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना चांगल्या मताने निवडून देणार आहेत. त्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधी लोकांच्या दारात गेलं पाहिजे, लोकांसाठी झटलं पाहिजे, आणि जो कोणी लोकांसाठी झटेल, लोकांसाठी काम करेल तोच पुढचा येणारा मोहोळचा आमदार असेल अशा पद्धतीच्या ज्या काय भावना आहेत त्या मोहोळमधल्या लोकांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. गोपाळ माळेसोबत मी गणेश गायकवाड, AV मराठी न्यूज, मोहोळ.